नमस्कार मित्रांनो, बोलणार मराठी या आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण व्यवसाय म्हणजे बिझनेस कसा करायचा, कोणकोणत्या प्रकारचे बिझनेस असतात, त्याच्यासाठी परमिशन कशा घ्यायच्या, या सर्वांबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आता आपण बघू की बिझनेस कसा चालू करायचा. तर त्याच्यासाठी आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला बिझनेसची आयडिया आली पाहिजे. बिझनेसची आयडिया म्हणजे की सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याकडं कोणकोणते नॉलेज आहे, कोणतं स्किल आहे, कोणत्या टाईपचा बिझनेस आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला मार्केट ॲनालिसिस. तर मार्केट ॲनालिसिसवर पण एक सेपरेट एक चॅप्टर ह्याच व्हिडिओमध्ये मी ठेवलेलं आहे. तर त्यावेळेस आपण तिथे ते बघणारच आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्थानिक बाजाराचा अभ्यास करायचा आहे की त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीला खूप जास्त मागणी आहे, कोणकोणत्या प्रकारच्या सेवांची खूप जास्त मागणी आहे. तर या सगळ्या बाबी तुम्ही नोट करून ठेवा. जिथं तुम्हाला बिझनेस करायचा आहे त्या ठिकाणच्या मार्केटचा. तर आता तुम्हाला बिझनेसबद्दल माहिती कशी मिळेल? तर त्यासाठी काही गव्हर्नमेंट वेबसाईट आहे म्हणजे MSME म्हणजे मीडियम स्मॉल केस इंडस्ट्री याची पण एक वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे बिझनेस करू शकता. त्याच्यासाठी काय-काय लँड रिक्वायरमेंट आहे, कोणकोणते परमिशन रिक्वायरमेंट आहे, किती कॅपिटल लागतं, कुठून-कुठून परमिशन मिळवाव्यात, तर या सर्व बाबी तेथे दिलेल्या आहेत. तर तुम्ही काही ऑनलाईन वेबसाईटचे Coursera, अनअकॅडमी, Google डिजिटल गॅरेज यासारख्या ठिकाणी फ्री कोर्सेस करून पण तुम्हाला वेगवेगळ्या बिझनेसची माहिती मिळू शकते. तर आता आपण बघणार आहोत की मार्केट सर्व्हे कसा करायचा. तर सगळ्यात पहिले तुम्ही ठरवा की तुम्हाला बिझनेस कुठं करायचा आहे, म्हणजे ते ठिकाण ठरवा. की मला समजा संभाजीनगरला करायचं आहे, अहिल्यानगरला करायचं आहे किंवा पुण्याला करायचं आहे. त्याच्यातल्या पण कोणत्या भागात करायचं आहे. एकदा का तुमची जागा फिक्स झाली, की मग तुम्ही ठरवायचं की त्या भागात कोणता बिझनेस चालू शकेल बाबा. तर त्यासाठी तुम्ही त्या भागाचा पूर्ण अभ्यास करा की तिथे कोणत्या टाईपची पॉप्युलेशन राहते, त्यांच्याकडे किती त्यांचे उत्पन्नाचे सोर्स किती आहेत, कितीपर्यंत ते व्यक्ती खर्च करू शकतात. त्याच्यानंतर तिथे कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची विक्री सध्या चालू आहे. तर या ठिकाणचा तुम्हाला मार्केट सर्व्हे करणे गरजेचं आहे. तर पहिला तुम्ही ओळखा की तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे. मग ते तुमचं एकदा ठरवलं की मला हा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही बघा की माझं टार्गेटेड कस्टमर कसा आहे, की त्यांच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला सेवा द्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या कस्टमरचं वय, लिंग, स्थान, उत्पन्न, त्यांच्या आवडी-निवडी या सर्व बाबींचा विचार करावा लागेल. तर आता तुम्हाला जर तिथल्या मार्केटचा सर्व्हे करायचा असेल, तर त्याच्या काही पद्धती आहेत. तर तुम्ही एक ऑनलाईन सर्व्हे पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाऊन फेस टू फेस बऱ्याच रँडम लोकांच्या इंटरव्ह्यू घेऊ शकता बाबा, की या इथलं मार्केट कसं आहे, इथे ना कोणत्या गोष्टी जास्त विकतात. त्याच्यानंतर म्हणजे इथला क्राउड कसा आहे, किती लोकांची पेइंग कॅपॅसिटी आहे. तर या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता फोकस ग्रुप तुम्ही त्या भागातले छोटे-छोटे काही मित्रमंडळ असतात किंवा छोटे-छोटे ग्रुप्स असतात. तर त्या ग्रुप्सला जाऊन पण तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्या त्या भागातले ज्यांचे ऑलरेडी बिझनेस सेट आहे, तर त्यांना जाऊन पण थोडंसं त्यांच्याकडून माहिती काढून घेऊ शकतो. बाबा कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत, कोणत्या प्रकारच्या व्यवसायाला मागणी आहेत, कसे-कसे कस्टमर आहेत, कस्टमरचं म्हणजे ते पैसे देतात, नाही देतात, उधारीवर बिझनेस आहे का सगळा रिटेलमध्ये आहे. तर या सर्व बाबींचा तुम्हाला तिथे विचार करावा लागेल. तर आता या सर्व बाबींचा तुम्ही विचार करून तुम्हाला एक डाटा कलेक्ट करावा लागेल, की बाबा की मी कोणता भाग निवडला आहे, त्याच्यानंतर मी कोणता बिझनेस निवडला आहे, त्या ठिकाणचे कस्टमर कसे आहेत, त्यांची पेइंग कॅपॅसिटी कशी आहे, त्यांचं नॉलेज कसं आहे. त्याच्यानुसार या सर्व गोष्टींचा जो पण डाटा तुमचा कलेक्ट झालेला आहे, तर तो डाटा कलेक्ट करावा लागेल. त्याच्यानंतर तो कलेक्टेड डाटा तुम्हाला ॲनालिसिस करावा लागेल, की सध्या त्या ठिकाणी कोणते ट्रेंड आहेत, कशा-कशा प्रकारच्या लोकांना प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस हवे आहेत, सेवेला किती मागणी आहे, किती लोकं पैसे देऊ शकतात. तर या सर्व बाबींचा तुम्हाला त्याच्यातून उत्तर भेटेल त्या डाटामधून, जो तुम्ही इंटरव्ह्यू आणि वेगवेगळ्या बाबीनुसार तो कलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्ण ज्या फाइंडिंग असतील या बिझनेसच्या, तर त्या तुम्हाला स्वतः बिझनेस करायचा आहे का पार्टनरशिपमध्ये करायचा आहे. पार्टनर जर असले तर तुम्हाला त्यांच्याबरोबर हा पूर्ण गोष्टी सांगाव्या लागतील. असा-असा बिझनेस आहे, एवढे पैसे लागणार आहेत, असं-असं आहे, इतकं-इतकं तिथं मागणी, इतकं डिमांड आहे. तर याच्यासाठी तुम्हाला पूर्ण आता एक योजना तयार करावी लागेल. समजा तुमचं आता सर्व गोष्टी एकदम हे झाल्या, की तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजाराचा पण हे करावं लागेल, की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या वस्तूंची आणि सेवांची काय किंमत आहे, त्या शहरामध्ये काय किंमत आहे, त्या भागामध्ये किती किंमत आहे, आपण कितीला अफोर्ड करतोय, तो बिझनेस चालेल का नाही, या सर्व गोष्टींचा तुम्हाला सतत अपडेट घेणे जरुरी आहे. तर आता तुम्हाला त्या क्षेत्रातील अनुभवी उद्योगांकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता बाबा. याच्यासाठी तुम्ही स्टार्टिंगला काही व्यावसायिक पुस्तकं, ब्लॉग्स, कार्यशाळा, सेमिनार किंवा त्या विशिष्ट उद्योग
उद्योगाच्या रिलेटेड जे उद्योग आहेत, ज्यांच्यातील काही अनुभवी लोक आहेत, तर त्यांचे पण तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता. तर आता एवढं तर सगळं झालं. आता याच्यासाठी पैसा कसा आणायचा, म्हणजे भांडवल कसं उभारायचं, तर पहिले तुम्ही स्वतःच पहिल्यांदा बचतीचा विचार करा. त्याच्यानंतर तुम्ही काही सरकारी योजना पण बघू शकता, जसा प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, MSME कर्ज योजना. पण आता तुमच्याकडे समजा तुम्ही म्हणले, की माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे भांडवल शून्य आहे, तर तर मग तुम्हाला सरकारी योजनेचाच सहारा घ्यावा लागेल. याच्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजना, शिशु किशोर आणि तरुण या वेगवेगळ्या याच्यामध्ये कर्ज उपलब्ध आहेत आणि त्यांची रक्कम 50,000 पासून ते 10,00,000पर्यंत या योजनांमधून तुम्हाला कर्ज भेटू शकतं. तर तुम्ही या योजनेसाठी या योजनेच्या वेबसाईटला भेट द्या. तेथे पात्रतेच्या अटी बघा, त्या डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि हे लोन मिळवून तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता. आता स्टार्टअप इंडिया योजना ही मोदी सरकारने आणलेली योजना आहे. तर येथे नव्या उद्योगांना अनुदान आणि कर्ज पुरवठा केला जातो. तर याच्या एलिजिबिलिटी, डॉक्युमेंट्स हे तुम्हाला त्याच्या वेबसाईटवर भेटायला भेटतील. तिथे जाऊन तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करू शकता. आता MSME म्हणजे मीडियम स्मॉल केस इंडस्ट्री योजना, याच्यामध्ये पण विविध कर्जे आणि सबसिडी नवीन-नवीन उद्योगांसाठी दिल्या जातात. तर या योजनांच्या वेबसाईटला तुम्ही जाऊन तिथली पूर्ण माहिती डिटेलमध्ये घेऊ शकता. जर आता तुम्हाला याच्यामधूनही जर ह्या योजनेमधून पैसे मिळत नसेल, तर मग तुम्ही काही बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडे जाऊन पण कर्ज घेऊ शकता तो बिझनेस उभारण्यासाठी. तर याच्यामध्ये कोलॅटरल फ्री लोन, कोलॅटरल म्हणजे तारण, म्हणजे बिना बिना तारण पण काही काही बँका तुम्हाला उद्योगांसाठी कर्ज देतात, पण याचे तुम्हाला व्याजदर जास्त असतात. आणि काही बँका किंवा NBFC म्हणजे नॉन फायनान्शियल बँकिंग कंपनी जसं की महिंद्रा फायनान्स आहे, बजाज फायनान्स आहे, तर या सारख्या संस्था पण तुम्हाला उद्योगांसाठी कर्ज देतात. आता काही बँका तुम्हाला व्यवसायासाठी बिझनेस क्रेडिट कार्ड पण सध्या ऑफर करत आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे सरकारी योजनेमधून तुम्हाला भांडवल उभारायचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला बँकेकडून कर्ज घेऊन भांडवल उभारायचं आहे. तिसरं म्हणजे तुमच्या मित्रांकडून किंवा कुटुंबियांकडून तुम्ही पैसे जमा करून व्यवसाय चालू करू शकता. त्याच्यानंतर आता हे पण नाही जमलं, तर मग तुम्हाला गुंतवणूकदार शोधावा लागेल, की कोणीतरी तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे आता याचे पण 2-3 प्रकार आहे. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे की तुम्ही तुमच्या बिझनेसचं कंपनीमध्ये रूपांतर करा आणि त्या कंपनीचे तुम्ही शेअर पण लोकांना म्हणजे ऑफर करू शकता तुमचा बिझनेस पूर्ण समजून घेऊन. तर याच्यामध्ये तुम्हाला मोठे-मोठे कॅपिटल असणारे, जास्त पैसा असणारे HNI लोकं किंवा नवीन-नवीन उद्योगामध्ये गुंतवणूक करणारे लोक यांच्या भेटी घेऊन, त्यांच्या वेबसाईटला जाऊन, त्यांच्या ऑफिसला जाऊन तुमचा बिझनेस समजून सांगितला, तर ते लोक पण तुमचे काही प्रमाणात शेअर घेऊन तुमच्याकडे भांडवल येऊ शकतात. आता क्राउड फंडिंग आजकाल हे सध्या खूप जोरात आहे. क्राउड म्हणजे गर्दी, गर्दीतून तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी पैसा. आता याच्यामध्ये कसं आहे, की तुम्ही व्हेंचर कॅपिटल किंवा एंजल इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही 1-2 लोकांकडेच जाणार. पण क्राउड फंडिंगमध्ये तुम्ही हजारो किंवा लाखो लोकांकडून तुमच्या बिझनेससाठी पैसा घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमचे शेअर देऊन किंवा तुमची एखाद्या तुमच्या कंपनीचे बॉन्ड्स त्या मार्केटमध्ये फ्लोट करून पण तुम्हाला पैसा घेता येऊ शकतो. याच्यासाठी तुम्हाला किकस्टार, मेलॅप, किट्टो यासारख्या वेबसाईटवर तुमची कंपनी रजिस्टर करा. तेथे माहिती सांगा, कोणता बिझनेस आहे, कशा पद्धतीने तुम्ही करणार आहेत आणि लोकांना पटलं तर लोकं तुमच्या कंपनीचे शेअर किंवा बॉन्ड्स विकत घेऊन तुम्हाला भांडवल उभारण्यास मदत करतील. आता हे पण नसेल तर तुम्हाला मग तुम्ही दोघं किंवा पार्टनरशिपमध्ये किंवा 2-3 जणांनी रेव्हेन्यू शेअरिंग या मॉडेलवर म्हणजे जो काही तुमचा महसूल होईल, जो काही उत्पन्न निघेल त्याच्या शेअरिंगवर तुम्ही पार्टनर घेऊन पण तुमचा उद्योग चालू करू शकता. आता तुम्ही काही याचा समजा याच्यासाठी पैसेच नसेल, तर मग तुमच्याकडे स्वतःचे काही कौशल्य-बिवशल्य असेल, तर ते काही दिवस तुम्ही जॉब करून थोड्या प्रमाणात कमाई करून ती साचवून पण तुम्ही तुमच्या उद्योगासाठी भांडवल उभं करू शकता. हां. सर जर तुमच्याकडे भांडवल खूपच कमी असेल, तर पहिले तुम्ही छोटा बिझनेस तयार करा. त्याच्यानंतर तो बिझनेस हळू-हळू वाढवा. त्याच्यातून जो पैसा येईल, तर तो तुम्ही बिझनेसमध्ये पुन्हा गुंतवणूक करून तुमचा बिझनेस तुम्ही मोठा करू शकता. आता बूटस्ट्रॅपिंग म्हणजे की तुमच्या स्टार्टिंगचा जे बिझनेस ऑपरेशन आहे, म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी जो खर्च येतो, तो तुम्ही तुमच्या बचतीच्या रकमेमधून तो खर्च म्हणजे भागवणे याला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. तर हे पण म्हणजे इनिशियली तुमच्या बिझनेसचा पैसा कमी होऊ नये म्हणून तुम्ही बचतीचा वापर करून तुमच्या बिझनेसला थोडी बूस्ट देऊ शकता. तर ही ती एक याच्यातला टॉपिक आहे. किंवा तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून सुद्धा ॲडव्हान्स रक्कम घेऊ शकता, की बाबा आता 10 दिवसात हा फोन लॉन्च होणार आहे. तर तुम्ही
ॲडव्हान्स बुकिंग करा. तर या टाईप प्रमाणे किंवा वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग घेऊ शकता. पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, की तुमच्या व्यवसायाची तुम्हाला स्पष्ट योजना पाहिजे. जिथं गरज आहे तिथेच खर्च करायचा आहे. त्या बिझनेसच्या रिलेटेड जेवढे कायदे कानून आहे त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि वेळोवेळी आपल्या व्यवसायाचं तुम्हाला रिव्ह्यू करत राहायचं म्हणजे बघत राहायचं आहे. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं बँकेकडून कर्ज घ्या किंवा गुंतवणूकदाराकडून कर्ज घ्या किंवा क्राउड फंडिंग करा. आता आपल्याला आहे की एकदा बिझनेस तुम्हाला फायनल झाला, तुम्ही आता पैसे म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले जागा निवडली. त्याच्यानंतर तिथला जाऊन मार्केटचा सर्व्हे पण केला. तुम्ही पैसा पण उभारला. आता चौथी गोष्ट आहे की त्याला परमिशन काय-काय लागतील. तर परमिशन आहे तुम्हाला कोणत्या टाईपचा बिझनेस करायचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला परमिशन लागू शकतात. पण सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा बिझनेस आहे हा रजिस्टर करा. म्हणजे तुम्ही तो बिझनेस तुमच्या कंपनीमार्फतच करणार. तर पहिले तुमची कंपनी तुम्ही रजिस्टर करा. आता कंपनीचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे सोल पार्टनरशिप आहे, एल-एल-पी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. तर याच्यापैकी तुम्ही तुमची कंपनी एक बनवून घ्या. जर तुमचं उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जी नंबर आवश्यक आहे. जर तुम्ही हॉटेल, केटरिंगचा किंवा खाद्यपदार्थाचा जर व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला एफ-एस-एस-आयचं लायसन असणं आवश्यक आहे. आणि जिथे तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथे तुम्हाला महानगरपालिकेची एन-ओ-सी आणि त्याच्यानंतर फायर सेफ्टी असे वेगवेगळे 15-20 प्रकारचे परवाने वेगवेगळ्या बिझनेसच्या टाईपनुसार तुम्हाला लागू शकतात. तर ते सर्व परवाने तुम्ही मिळवा आणि तुमचा बिझनेस चालू करा. आता आपण की तुमचा बिझनेसही चालू झाला, तुम्ही परमिशनही भेटली, तर आता त्याच्यामध्ये की तुमचा बिझनेस मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयी मॅनेजमेंट हे कसं करायचं ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला व्यवसाय मॅनेजमेंटसाठी तुम्हाला तुमच्या पूर्ण ॲक्टिव्हिटीजचं व्यवस्थापन करावं लागेल. वेळेचे योग्य म्हणजे नियोजन करावं लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आता तर एआयचा वापर पण बिझनेस मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयी मॅनेजमेंटमध्ये सध्या कंपन्यांमध्ये चालू झालेला आहे. आता कर्मचाऱ्यांचे कसं आपल्याला व्यवस्थापन करायचं, तर पहिले तुम्ही योग्य उमेदवार योग्य कामासाठी निवडला पाहिजे. त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचा अनुभव याच्यानुसार तुम्ही त्याला तुमच्या कंपनीत हायर केला पाहिजे. योग्य पोझिशनवर त्याला तुम्ही निवडलं पाहिजे. तुमच्या आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर पण काही वेळ आणि पैसा तुम्हाला द्यावा लागू शकतो. आता ग्राहक व्यवस्थापन म्हणजे आता तुम्हाला सतत तुमचा बिझनेस चालू झाला की तुम्हाला तुमच्या कस्टमरकडून फीडबॅक घ्यावा लागेल, की सेवा कशा वाटताय, म्हणजे ते प्रॉडक्ट कसे वाटताय, त्याच्यामध्ये काय सुधारणा कराव्यात. एक फीडबॅक फॉर्म तयार करा आणि तो तुम्ही प्रत्येक कस्टमरकडून भरून घेत जा. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचं रिॲनालिसिस करायला हेल्प होईल. आता आपलं अकाउंटिंग आणि फायनान्स कसं मॅनेज करायचं ते बघणार आहोत. तर पहिले तुमच्या बिझनेससाठी एक सेपरेट अकाउंट चालू करा. एक करंट अकाउंट चालू करा किंवा तुमचं जे असं सेव्हिंग अकाउंट बिझनेससाठी सहसा कोणी वापरत नाही. यासाठी करंट अकाउंटच लागतं कारण सतत देवाण-घेवाण तुम्हाला करावी लागते. त्याच्यानंतर चांगला चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही हायर करा किंवा त्याच्याकडून पार्ट टाईम तुमचं कंपनी त्याच्याकडे तुमच्या ॲनालिसिससाठी देऊ शकता. आता तुम्हाला मार्केटिंग आणि विक्री. आता कंपनी पण तयार झाली, कर्मचारी पण घेतले, मार्केट सर्व्हे झाला, कर्ज मिळवलं, कंपनी चालू झाली आणि तुमचं प्रॉडक्ट तयार झालं. कंपनीतून 2च गोष्टी बाहेर निघतात, एक तर वस्तू आणि सेवा. तर आता तुम्ही त्या वस्तू आणि सेवांची मार्केटिंग कशी करायची? मार्केटिंग म्हणजे तुम्ही ज्या वस्तू आणि सेवा तयार करत आहात, तर त्या बाकीच्या लोकांना कळलं पाहिजे, की बाबा ह्या व्यक्ती ह्या सेवा देत आहे. तर हे बाकीच्या लोकांना कसं कळणार? याच्यासाठी मार्केटिंग आवश्यक असते. तर आता मार्केटिंग कसं करायचं हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट मार्केटिंगसाठी की तुमचा ग्राहक ओळखा, की तुम्ही जी वस्तू आणि सेवा निर्मित केली आहे, तर ती कोणासाठी केलेली आहे हे तुम्ही ठरवा. आता जर समजा लहान मुलांच्या खेळण्याचा जर व्यवसाय करत असाल, तर तुमचा टार्गेटेड ऑडियन्स छोटे-छोटे बच्चू आणि त्यांचे पालक आहे. जर तुम्ही एखाद्या लेडीजच्या संबंधित सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय करत असाल, तर तुमचा टार्गेटेड ऑडियन्स ह्या 15 ते 40 वर्ष वयोगटातल्या महिला आहेत. असं तुमचं स्पेसिफिक असलं पाहिजे. म्हणजे तुमचा टार्गेटेड ऑडियन्स तुम्ही ओळखा. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करा. तुम्ही तुमचं Facebook पेज, Instagram पेज, तुमची बिझनेसची वेबसाईट, बिझनेसचं Facebook पेज, Instagram पेज आणि वेबसाईट तयार करा. तुमच्या स्वतःच्या खाजगी Twitter अकाउंटवर याच्यावर पण तुम्ही वेगवेगळे ट्रेंड राहतात. याच्यावर आता तुम्ही बघतच असाल बघा हॉटेल व्यावसायिकाचं सध्या येत आहे, की ते मग दाखवतात, की ते कसं जेवण बनवतात किंवा बाकीच्या पण आता कपड्यांच्या व्यवसायाचं तुम्ही दाखवत असाल, की ते कसे स्वतःच कपडे घालून दाखवतात, किती भारी-भारी आमच्याकडे कपडे आले. तर अशा वेगवेगळ्या याच्या तुम्ही Instagramवर, Facebookवर, YouTubeवर तुमचे व्हिडिओ टाकून एक मार्केटिंग करू शकता. आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तर याच्यामध्ये तुम्हाला Googleचं अल्गोरिदम ओळखून
तुमची वेबसाईट जर कोणत्याही यांनी टाकलं बाबा एखादी वस्तू आणि सेवा इन माय नियर बाय प्लेसेस, तर तुमचं वस्तू आणि सेवा तिथे दिसली पाहिजे. तर याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतात. तर याच्यासाठी काही अल्गोरिदम आहेत, तर ते पण अल्गोरिदम तुम्ही शिकून घ्या. आता चौथी गोष्ट म्हणजे ऑफर काढा. बघा, आजकाल सगळीकडे ऑफर आणि डिस्काउंट ह्याच्याशिवाय तर ग्राहक येतच नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही स्टार्टिंगला तुमच्या 50 ग्राहकांसाठी 20% सवलत, एखाद्या खरेदीवर एखादी भेटवस्तू फ्री, अशा नवीन-नवीन ऑफर लावून ग्राहकांना आकर्षित करू शकता. आता काही कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत ॲडव्हर्टायझिंगच्या, जसे की तुम्ही पेपरमध्ये जाहिरात देऊ शकता, टीव्ही, रेडिओ, एफ-एम याच्यावर पण तुमच्या जाहिराती देऊ शकता. मोठे-मोठे शहरामध्ये होल्डिंग असतात, म्हणजे मोठे-मोठे नाही का बॅनर लागतात, तसे बॅनर लावू शकतात. किंवा तुमच्या जे शॉप आहे त्याच्या बाहेर पण तुम्ही मोठमोठे पोस्टर्स लावू शकता. तर याच्या प्रकारे पण तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकता. आता रेफरल आणि वर्ड टू वर्ड माउथ. आता रेफरल म्हणजे काय, की तुमचा जो एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्यानं जर दुसरा कस्टमर जर आणला, तर मग तुम्ही त्या एक्झिस्टिंग कस्टमरला थोडेसे काही रिवॉर्ड द्या, पैसे द्या किंवा भेटवस्तू द्या. तर याच्यापैकी तुम्ही एक रेफरल सीरीजमधून पण तुमचे कस्टमर वाढवू शकता. आता वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी म्हणजे आता तुम्ही एवढं करून पण जर ग्राहकांचा प्रतिसाद खूपच चांगला असेल, तर ते पण 4 ग्राहकाला सांगतो, "नाही, नाही, इथे-इथे जा, तिथे-तिथे चांगली ऑफर चालू आहे, हे चालू आहे, चांगला माल देतात, क्वालिटीचा माल असतात, कमी पैशात देतात, रिझनेबल रेटमध्ये देतात." तर याच्यामधून पण तुमची मार्केटिंग वाढू लागते. त्याच्यानंतर तुमच्या गुणवत्तेवर भर द्या. बघा, आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा तर तुम्ही एक तर प्रामाणिक असले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या वस्तू आणि सेवा याच्यामध्ये एकदम क्वालिटी मेंटेन केलं पाहिजे. तुमचे जे पण कॉम्पिटिटर आहे, तर त्यांच्यापेक्षा तुमचा माल आणि तुमची सेवा ही वरचीच असली पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा तुमचं रेट थोडेसे कमीच असले पाहिजे. तरच तुमच्याकडे कस्टमर येणार. आता बघा, गुणवत्तेमुळेच तुमच्याकडे ग्राहक पुन्हा येऊ शकतो. बघा, ग्राहकांचं कसं असतं, की तुम्ही जर समजा एखादा बिझनेस टाकला आणि तिथे एकदम दर्जेदार माल तुम्ही विकला किंवा सेवा दिल्या, तर स्टार्टिंगला लोकं फक्त ट्राय करून जातील आणि म्हणतील, "हे तर सगळ्यात बकवास आहे." पण जो कस्टमर पुन्हा-पुन्हा येतो, पुन्हा-पुन्हा येणारा कस्टमर तिथेच जातो, की जिथे फक्त क्वालिटी दिली जाते. फक्त क्वालिटीच तुमच्याकडे पुन्हा-पुन्हा तोच ग्राहक खेचून आणेल. नाहीतर तुम्हाला नवीन-नवीन ग्राहक शोधत बसावे लागतात. आता सतत तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत संवाद ठेवला पाहिजे, की त्यांनी जर कोणते प्रश्न विचारले तुमच्या वेबसाईटवर, तर त्याला तुम्ही उत्तरे द्या, फीडबॅक द्या. त्यांनी फोन केला तर तो फोन उचला. त्यांच्या जर काही वॉरंटी गॅरंटीच्या संबंधित जर काही असतील बाबी, तर तो कस्टमर दुकानदार आहे, तर त्याला व्यवस्थित समजून सांगा, सर्व्हिस सेंटर कुठे आहे, काय आहे? म्हणजे एक आपुलकी दाखवा. नाहीतर असं नाही, माल विकला, आता तू माझ्याकडे येऊन बघू नको. असं जर केलं, तर तो पण कस्टमर अजून 4 कस्टमरला सांगतो, की त्यांच्या दुकानात जाऊ नको. लय पागलसारखा आहे तो माणूस, तो काहीच हे करत नाही, सगळं फसवा-फसवीचे धंदे चालू आहे. तर आता तुम्ही तुमचा एक ब्रँड तयार केला पाहिजे. बघा, खूप चांगला जर बिझनेस चालला, तर तुमच्या दुकानाच्या नावानंच कस्टमर तिथे आले पाहिजे किंवा या दुकानातून माल घेतला म्हणजे एक ब्रँड आणि एक ट्रस्ट असा तयार झाला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या दुकानाचा पण एक ब्रँड तयार करून जास्तीत जास्त कस्टमर मिळवू शकता. आता मार्केटिंगसाठी पण बजेट लागतं. तर बघा, जेवढे पण तुमचं रेव्हेन्यू असेल, म्हणजे जेवढं तुमचं त्याच्यातून उत्पन्न येईल, तर एकूण तुम्ही त्याच्यासाठी मार्केटिंगसाठी बजेट काढून ठेवा. आता मार्केटिंगचं बजेट 5% कोणी करतं, कोणी 10%, कोणी 15% एकूण उत्पन्नाच्या. तर त्याच्या पण तुम्ही 30% सोशल मीडियाच्या जाहिरातीवर करा. 40% ऑफलाईन मार्केटिंगसाठी तुम्ही एकूण जेवढं तुमचं मार्केटिंगचं बजेट आहे त्याच्यात तुम्ही अलोकेशन करू शकता. आता प्रभावी मार्केटिंगसाठी काही टिप्स आहेत. तर पहिले तुमच्या ट्रेंड्सची माहिती ठेवा. नवीन-नवीन कोणकोणत्या गोष्टी बाजारात येते, नवीन-नवीन कोणती फॅशन येते, नवीन कोणत्या सेवा येत आहेत, नवीन कोणता मोबाईल येत आहे, नवीन कोणती टेक्नॉलॉजी येत आहे. त्याच्या अनुसार तुम्ही तुमच्या वस्तू आणि सेवा चेंज करून त्या काळानुसार, तिथल्या जागेनुसार, त्या कस्टमरच्या डिमांड आणि मागणीनुसार तुम्ही वस्तू आणि सेवा तिथे पुरवठा करून तुमचा बिझनेस वाढवला पाहिजे. आणि सतत तुम्ही तुमच्या मार्केटिंगच्या योजनेमध्ये आणि तुमच्या बिझनेस ऑपरेशनच्या याच्यामध्ये पण तुम्हाला काळ परतफेड, कस्टमर परतफेड त्याच्यात चेंजेस करणे क्रमप्राप्त आहे. तर आता ऑनलाईन मार्केटिंग. बघा, आता तुमची मार्केटिंगची योजना तयार झाली, तर आजकाल कसं आहे, की समजा तुमच्याकडं दुकान उघडायलाही पैसे नसेल, काय नसेल, तर तुम्ही डायरेक्ट एका कोपऱ्यामध्ये कुठेही गोडाऊन घेऊन ऑनलाईन मार्केटिंगद्वारे पण बिझनेस करू शकता. याच्यासाठी Flipkart आहे, Amazon आहे, Meesho आहे. असे वेगवेगळे साइट्स आहेत, ज्याच्यावर तुम्ही स्वतःला एक सेलर म्हणून तिथे रजिस्टर करून पण तुमचा बिझनेस चालू करू शकता. आता जसं सांगितलंच आहे, की मार्केटिंगमध्ये तुम्ही मोठमोठे होल्डिंग इथे राहून पण तुमची
मार्केटिंग करू शकता. तर बघा आता भारतामध्ये जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर याच्यासाठी काही टिप्स आहेत. पहिले म्हणजे की गव्हर्नमेंट रेग्युलेशनचे पूर्णतः फॉलोअप करा. त्याला पूर्ण तुम्ही कंप्लाय असू द्या. त्याच्यानंतर तुमच्या याच्यासाठी लाँग टर्म प्लॅन तयार करा. वेळोवेळी मार्केट रिसर्च करा. मार्केट रिसर्च खूप महत्त्वाचा आहे, की सध्या मार्केटमध्ये काय येतंय, काय चालू आहे, कस्टमरला काय पाहिजे, कोणती नवीन टेक्नॉलॉजी आहे, आपल्या कस्टमरची काय डिमांड आहे. बघा, कस्टमरच भगवान आहे, गिराईकच भगवान आहे. ही ही गोष्ट तुम्ही लक्षात धरा आणि त्या भगवानची जर तुम्ही पूजा केली, तरच तुमचा बिझनेस तुमचा मोठा होणार आहे. तर आता आपण भारतात काही एकदम सोपे 50 एक बिझनेसचे एक्झाम्पल आता बघणार आहोत. तर ऑनलाईन बिझनेस. तर याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे, तुम्ही ऑनलाईन सेलर होऊ शकता Amazon आणि Flipkartवर आणि त्याच्यावर तुम्हाला काय-काय विकायचं आहे, तर ते तुम्ही तुमच्या मार्केट रिसर्चनुसार ठरवू शकता. आता फ्रीलान्सिंग लेखन तुम्ही बऱ्याच ग्राहकांना ऑनलाईन ब्लॉग्स किंवा एक असे स्टोरी रायटिंग या टाईपचं ऑनलाईन चालू करू शकता. व्हर्चुअल असिस्टंट तुम्ही काही-काही ठिकाणी तुमच्याकडे जर असेल तर फ्रीलान्सिंग या टाईपमध्ये कुठे एखादं सॉफ्टवेअर बनवून देऊ शकता किंवा एखादी सेवा ऑनलाईन तुम्ही देऊ शकता. आता सोशल मीडिया व्यवस्थापन याच्यासाठी तुम्ही एखादा आमदार असाल, खासदार असाल, एखाद्या कंपनीचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे, तर तिथे तुम्हाला पोस्ट टाकायला, त्याची पोस्ट लिहायला याच्यासाठी पण तुम्हाला पैसे भेटू शकतात. हा पण एक बिझनेस आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन क्लासेस पण घेऊ शकता. त्याच्यानंतर ई-कॉमर्स स्टोअर म्हणजे तेच Flipkart आणि Amazon, Meesho याच्यावर स्वतःला सेलर म्हणून रजिस्टर करून माल विकणे. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे की समजा तुमच्याकडे एखादं चांगलं YouTube चॅनल हे ते असेल, तर तिथे तुम्ही एखादी लिंक त्या प्रॉडक्टची ठेवून जर त्या लिंकवरून ते प्रॉडक्ट विकलं गेलं, तर त्याच्या नफ्यातला काही हिस्सा तुम्हाला भेटतो. तर याला अफिलिएट मार्केटिंग म्हणतात. आता स्टॉक फोटोज विकणे ऑनलाईन तुम्ही चांगले जर NFT किंवा चांगल्या प्रकारचे फोटोज असतील, तर ते पण तुम्ही ऑनलाईन विकू शकता. आता ऑनलाईन कोर्स तयार करणे आणि विकणे. तर बघा आता बरेच यूट्यूबर्स काय करतात, की त्यांचं जे क्षेत्रात त्यांचं हातखंडा आहे, कौशल्य आहे, तर त्याचे रिलेटेड कोर्स तयार करतात आणि तो ऑनलाईन विकतात. तर हा पण बिझनेस तुम्ही करू शकता. आता तुम्ही सेवा आधारित कोणकोणते व्यवसाय आहेत आपण ते बघू. आता पेट सिटिंग म्हणजे जर तुम्ही एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या घरी 2-4 कुत्रे असेल, तर त्यांची पण काळजी घेऊन काही पैसे कमवू शकता. हाऊस सिटिंग म्हणजे एखाद्या मोठ्या बिझनेसमॅन असेल, तर मग त्याचं घर मेंटेन करायचं, त्याचा लॉन मेंटेन करायचा. म्हणजे हाऊस सिटिंग याच्याशी पण रिलेटेड बऱ्याच लोकांचे बिझनेस आहेत. आता एरंड रनिंग म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लोकांची दैनंदिन कामे पण करू शकता. जा बाबा दळण घेऊन ये, भाज्या घेऊन ये, कोणाला शॉपिंग करून आण, हे कर, ते कर, ते कर. म्हणजे सांगकाम्या टाईपमध्ये पण एक याच्यामधून पण तुम्हाला बिझनेस करता येऊ शकतो. इव्हेंट प्लॅनिंग म्हणजे एकदम मोठं जर कोणता इव्हेंट होणार असेल, कार्यक्रम होणार असेल, लग्न होणार असेल, कोणते सोहळे होणार असेल, तर त्याचं सजावट, केटरिंग त्याच्यात त्याच्या ज्या बारीक-बारीक गोष्टी आहेत, तर त्याच्याशी रिलेटेड पण तुम्ही बिझनेस तयार करू शकता. आता फोटोग्राफी, आता त्याच इव्हेंटमध्ये तुम्ही फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, ड्रोन लावून शूट करणे याच्याशी रिलेटेड पण बिझनेस करू शकता. आता जेवण तयार करणे म्हणजे केटरिंगच्या रिलेटेड पण एक बिझनेस तर आहेच. आता अन्नाच्या संबंधित म्हणजे फूडच्या रिलेटेड कोणकोणते बिझनेस आहेत, तर बेकिंग तर तुम्ही छोटीशी बेकरी तयार करू शकता. त्याच्यानंतर केटरिंग तयार करू शकता. तुम्ही छोटासा फूड ट्रक तयार करू शकता. त्याच्यावर वडापाव, भेळ, पाणीपुरी वेगवेगळे प्रॉडक्ट तुम्ही विकू शकता. घरगुती अन्न विक्री म्हणजे घरगुती पोळी भाजी केंद्र पण तुम्ही चालू करू शकता. तुम्ही स्वतःचा एक चहाचा स्टॉल, कॉफीचा स्टॉल पण चालू करू शकता. आता काही स्किलवर आधारित व्यवसाय आहेत, तर ते पण तुम्ही करू शकता. म्हणजे ग्राफिक डिझायनिंग तुम्हाला जर चांगलं कॉम्प्युटरवर ग्राफिक डिझायनिंग येत असेल, तर त्याचा पण तुम्ही व्यवसाय करू शकता. हस्तनिर्मित वस्तूचा पण म्हणजे क्राफ्ट तयार करणे याचा पण तुम्ही व्यवसाय तयार करू शकता. चित्रकलेचा, शिवणकाम, दागिने बनवणे याच्याशी रिलेटेड पण व्यवसाय तुम्हाला करता येतील. आता घरच्या घरी करता येणारे व्यवसाय आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये आहे की ऑनलाईन उत्पादने विकणे. Amazon, eBay, Meesho, Flipkart याच्या साईटवर तुम्ही वेगवेगळे घरगुती पण काही-काही गोष्टी तयार करून विकू शकता. शिकवणी, ऑनलाईन टीचिंग पण तुम्ही घेऊ शकता. घर सफाईचं म्हणजे होम मेंटेनन्स याच्याशी रिलेटेड पण तुम्ही जॉब करू शकता. आता रिटेल व्यवसाय, आता तुम्ही डायरेक्ट तुमच्या आजूबाजूचं जे छोटंसं मार्केट आहे, तर तिथे पण तुम्ही छोटं दुकान टाकून वेगवेगळे गोष्टी विकू शकता. छोटंसं रिटेल स्टोअर चालू करू शकता. वेंडिंग मशीनद्वारे पण तुम्ही म्हणजे कॉइन टाकलं तर एखादी गोष्ट भेटेल, तर त्या टाईपमध्ये पण तुम्ही एखादा व्यवसाय करू शकता. आणि ऑनलाईन पण तुम्ही तुमच्या सेवा या देऊ शकतात. आता आपण
या सोडून पण काही वेगवेगळे व्यवसाय ते बघू. डिलिव्हरीचा व्यवसाय पण तुम्ही करू शकता. म्हणजे एखादी गोष्ट घेऊन ऑनलाईन डिलिव्हरी जे करतात ना, त्या टाईपमध्ये पण तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. घर साफ-सफाईचा, लॉन केअरचा, म्हणजे प्राण्यांची देखभाल करणे, छोट्या मुलाबाळांची देखभाल करणे, छोटी शेतीचा व्यवसाय, असे वेगवेगळे व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. रोपवाटिकेचा व्यवसाय आहे, डायरेक्ट सेलचा व्यवसाय आहे, लँडस्केपिंगचा व्यवसाय आहे, फ्ली मार्केटचा व्यवसाय आहे, पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय आहे, ऑनलाईन मार्केट प्लेस याच्यामध्ये पण तुम्ही व्यवसाय आहेत. वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन याच्याशी रिलेटेड पण व्यवसाय आहेत. तर मित्रांनो, या जगामध्ये आत खूप साऱ्या प्रकारचे व्यवसाय आहेत. फक्त तुमच्या मनामध्ये विल पाहिजे, पॉवर पाहिजे आणि या सर्व गोष्टी करण्याची तुमच्यामध्ये धमक पाहिजे. व्यवसाय कोणीही चालू करू शकतो. ह्याच्यामध्ये कोणती स्किल म्हणजे बरेच स्किल लागतात. पण पण या सगळे स्किल तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करून एक चांगला बिझनेसमॅन होऊन स्वतःचा व्यवसाय करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या बुलरनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.